So, good morning and welcome. In the current lecture, we will talk for two important things. One is linkage and crossing over. They are related thing. तो सर इस लेक्चर में हम लोग दो इम्पॉर्टेंट चीज़ों के बारे में बात करेंगे. एक तो लिंकेज माने बंधन, आपस में जुड़े हुए होना, आणि क्रॉसिंग ओव्हर. तो क्रॉसिंग ओव्हर इज अ फिनोमिनॉन अगेंस्ट लिंकेज. ये दो चीज़ों के बारे में हमारी बात होगी. म्हणजे सर आपण असं म्हणता की आजच्या लेक्चरमध्ये आपण अति महत्त्वाचे दोन कन्सेप्ट स्टडी करणार आहे. एक तर लिंकेज म्हणजे आहे ना, हे जीन्स लिंक्ड असतात, सोबत जातात, याला आपण काय म्हणतो, लिंकेज. सोडतच नाही, जाएंगे तो साथ में. आणि दुसरा एक फिनोमिनॉन आहे जो यांना तोडतो, यांची जोडी फोडतो, तो असतो क्रॉसिंग ओव्हर. ह्या दोन गोष्टी आपण आता शिकणार आहे. सगळ्यात पहिले पहा, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स proposed by Sutton and Boveri in 1903. ही थिअरी काय म्हणते? सर, यू सेड chromosomal theory of inheritance that was proposed by Sutton and Boveri in 1903. What does it states? तो सर ही थिअरी असं म्हणते की हा जो क्रोमोझोम आहे याच्यावरती असतात जीन्स अरेंज्ड इन अ लिनियर मॅनर. म्हणजे हे जे क्रोमोझोम असतात ना, याच्यावर काय आहेत, जीन्स, आणि कसे आहेत, लिनियर मॅनरमध्ये. मग मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की एक बेंच आहे, त्याच्यावर 6 विद्यार्थी बसले आहेत. तर बेंच म्हणजे क्रोमोझोम आणि ते 6 स्टूडेंट म्हणजे जीन्स. तो सटन एंड बोवेरी की क्रोमोसोमल थियरी ऑफ इनहेरिटेंस ने पहली बार ये कहा, ये कहने की हिमाकत की, जुर्रत की. त्यांनी सांगितलं की आम्हाला वाटतं क्रोमोझोमवरती बसलेले असतात जीन इन अ लिनियर मॅनर. मग आपण एक क्रोमोझोम घेऊ. आता बघा, या क्रोमोझोमवर किती जीन्स आहे? तो सर तुम्ही 4 दाखवले, ए बी सी डी. ठीक आहे. सो एक क्रोमोझोम आहे, त्याच्यावर आहे ए बी सी डी जीन. द जीन विच आर प्रेझेंट ऑन अ क्रोमोझोम, द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन वन क्रोमोझोम आर सेड टू बी लिंक्ड टू ईच अदर. पहा बरं, 1 2 3 4 हे 4ही जीन एका क्रोमोझोमवर आहे, तर ते कसे आहे, एकमेकांशी लिंक्ड आहे, जुळलेले आहे. तो द जीन विच आर प्रेझेंट ऑन वन क्रोमोझोम आर सेड टू बी लिंक्ड जीन अँड दे हॅव अ टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इन द प्रोजेनी, and that tendency is called as linkage. काय समजलं? तो सर तुम्ही म्हणता एक क्रोमोझोम आहे, त्याच्यावर जीन आहेत. तो एका क्रोमोझोमवर जेवढे जीन असतील ते एकमेकांशी लिंक्ड आहेत आणि त्यांची आहे टेंडन्सी, वृत्ती, की आपण जाऊ तर सोबत जाऊ. मतलब आप कहते हैं कि क्रोमोझोम पे जीन्स है, तो जो जीन एक क्रोमोझोम पे है वो एक दूसरे के साथ लिंक्ड है. ऐसा तो होगा नहीं कि ये चले जाएगा और ये रह जाएंगे. सगळेजण एकाच क्रोमोझोमवर आहे आणि क्रोमोझोम सोबतच ते जातील. तो द जीन लोकेटेड ऑन वन क्रोमोझोम आर सेड टू बी linked to each other and they have a tendency to inherit
together. They have a tendency to inherit together in the offspring. It is called linkage. मग आता एक्झाम्पल देतो. बघा, एका 2 व्हीलरवर 4 स्टुडंट बसले. एका 2 व्हीलरवर किती स्टुडंट बसले? 4. दुर्दैवाने जर गाडी स्लिप झाली तो चौघही पड़तील, क्योंकि वो आपस में जुड़े हैं. वो जो बेंच है उस पे कितने छात्र बैठे हैं? सर 6 पोरं होते बसलेले. आता समजा तर बेंच मागं पडला तो 6 ही पडतील. जाएंगे तो साथ में, क्योंकि वो जुड़े हैं. तो वैसे आता हा ABCD जे जीन आहे, दे आर प्रेझेंट ऑन 1 क्रोमोझोम. तर यांना काय म्हणायचं? लिंक्ड जीन. आणि समजा हा तुमच्या आईसाहेबांचा किंवा माझ्या आईचा हा 7वा क्रोमोझोम आहे. तर 7वा क्रोमोझोम आईमधून मला येईल ना, तेव्हा हे चौघही बसून येतील त्याच्यावर. जाएंगे तो साथ में. मग सांगा आता, व्हॉट इज लिंकेज? द जीन which are located on a chromosome are linked to each other and their tendency to pass together is called linkage. मग आता आपल्याला लिंकेज समजलं. आता लिंकेजचे 2 प्रकार आहे, कंप्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेज. तो सर कंप्लीट लिंकेज म्हणजे काय? The gene which are present on 1 chromosome and they are placed very close to each other and they cannot be separated by the process of crossing over are said to be completely linked genes. मतलब सर फर्ज करो ये एक क्रोमोजोम है, इस पे ये 2 जीन्स है और ये एक दूसरे के एकदम क्लोज है और क्रॉसिंग ओवर के वजह से इनको कोई जुदा कर नहीं सकता. दे कैन नॉट बी सेपरेटेड बाय द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओवर. सो दैट इज व्हाट इज कॉल्ड कंप्लीट लिंकेज. आई रिपीट, लिंकेज म्हणजे टेंडन्सी ऑफ अ जीन प्रेझेंट ऑन 1 क्रोमोझोम टू पास टुगेदर. मग आता पहा बरं, ABCD काय आहे? सर लिंक्ड जीन. ते काय म्हणतात? आपण चौघही जाऊ सोबत. पण A आणि B कसे आहे? सर एकदम क्लोज. किंवा C आणि D कसे आहे? एकदम क्लोज. पण A आणि D कसे आहे? सर दूर दूर आहेत. तो बघा, जे जीन एकदम जवळ असतात ना, तो त्यांना एक दुसऱ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही. ते तसेच सोबत जातात. A आणि B सोबत, ते सेपरेट होत नाही. तो कंप्लीट लिंकेज म्हणजे व्हेन, लक्ष द्या, कंप्लीट लिंकेज म्हणजे व्हेन द जीन which are very closely placed on a chromosome pass together and they cannot be separated due to crossing over. That represent complete linkage. म्हणजे ही जी जोडी असते ना जीनची, हे कोण फोडू शकते? क्रॉसिंग ओव्हर. पण होणारच नाही, जागाच नाही. दे आर व्हेरी क्लोज. त्याला काय म्हणतात? कंप्लीट लिंकेज. मग मी आता समजून सांगतो. बघा, हा तुमचा किंवा माझा 9वा क्रोमोझोम आहे, बरोबर आहे. आता मला काय समजून सांगायचं? कंप्लीट लिंकेज. तो कंप्लीट लिंकेज म्हणजे तो सर आप कहते कि किसी क्रोमोझोम पे कुछ जीन्स एकदम क्लोज रहते और वो साथ में ही जाते, वो एक दूसरे से जुदा नहीं होते, सेपरेट नहीं होते. दैट रिप्रेजेंट
complete linkage, or the genes are called completely linked genes. ते तिथून त्याला सोडून कुठं जातच नाही, दुसरीकडे जाणार नाही, त्याला म्हणतात कंप्लीट लिंकेज. आता हे समजून सांगायसाठी एग्जाम्पल घ्या. सपोज ये है मेरी सेल के न्यूक्लियस में 9वां क्रोमोसोम जो मुझे मेरी माँ से मिला, और ये है 9वां क्रोमोसोम जो मुझे मेरे पिता से मिला. आता हे तर मी 1000 वेळा सांगितलं असेल की आपल्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रत्येक क्रोमोझोम असते 2 वेळा. एक आईकडून आलेला असतो, एक वडिलाकडून आलेला असतो. तर मग 9वा आईचा, 9वा वडिलांचा. समजलं एवढं? मग पहा आता. सो दिस इज अ 9th मैटरनल, 9th पैटर्नल. अब ये देखो जीन, कैपिटल ए कैपिटल बी. ये देखो स्मॉल ए स्मॉल बी. मग कॅपिटल ए कॅपिटल बी काय आहे? लिंक्ड. कोणाशी? मॅटर्नलशी. म्हणजे आईच्या 9व्याशी ते चिपकलेले आहेत. स्मॉल ए स्मॉल बी वडिलाच्या 9व्याशी चिपकलेले आहे. आता बघा, मी जेव्हा मिओसिस करेल ॲट द टाइम ऑफ गमीट फॉर्मेशन, तर तेव्हा होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग कधी होते? सर झायगोटिनीमध्ये. क्रॉसिंग कधी होते? सर पॅकेटिनीमध्ये. पहा बरं आता कि क्या क्रॉसिंग ओव्हर ने इस जोड़ी को फोड़ दिया या इस जोड़ी को फोड़ दिया? क्या इन 2 जीन्स को अलग कर सके? पहा आता, हा जो 9वा क्रोमोझोम आहे तो हा. मग सर तुम्ही इथे वेगळं काढलं आणि इथे वेगळं काढलं, आठवा बरं. एस फेज ऑफ इंटरफेजमध्ये DNA होते रेप्लिकेशन, आणि म्हणून हा जो 9वा क्रोमोझोम आहे त्याला आता 2 क्रोमॅटिड असतात, ज्यांना काय म्हणतात? सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड. कारण यस फेज जेव्हा होईल तेव्हा याचं डुप्लिकेशन होईल की नाही. म्हणजे इथे कॅपिटल ए तर इथंही कॅपिटल ए, इथं कैपिटल बी तो इथे ही कैपिटल बी. पर सर ये बताने की ज़रूरत क्या है? क्रॉसिंग ओवर अकर्स एट 4 स्ट्रैंड स्टेज. क्रॉसिंग ओवर अकर्स एट 4 स्ट्रैंड स्टेज. म्हणजे हा जो 9वा क्रोमोझोम आहे याचं डुप्लिकेशन मला दाखवणं आवश्यक आहे. आता बघा, हा जो वडिलांचा 9वा आहे त्याचंही डुप्लिकेशन दाखवलं. स्मॉल ए स्मॉल बी, म्हणजे इथेही स्मॉल ए स्मॉल बी. ह्या सिस्टर क्रोमॅटिड, ह्याही सिस्टर क्रोमॅटिड. पण क्या यहाँ क्रॉस ओव्हर होने के लिए जगह मिली? एक्सचेंज करण्यासाठी जागा भेटली का? नाही. क्रॉसिंग ओव्हरसाठी काय लागते? जागा. ती जागाच नाही आहे. आणि म्हणून जेव्हा हा मिओसिस पुढे जाईल, कारण क्रॉसिंग ओव्हर झालंच नाही, तर जेव्हा हा पुढे जाईल तर पहिले ॲनाफेज 1 मध्ये यांचं होईल सेपरेशन. म्हणजे 9वावर 9वा खाली, आणि सेकंड ॲनाफेजमध्ये क्रोमॅटिडचं सेपरेशन होईल. सेकंड ॲनाफेज. आता पहा, एक गमीट बनेल कैपिटल ए कैपिटल बी, दूसरं गमीट बनेल कैपिटल ए कैपिटल बी, तीसरं गमीट बनेल स्मॉल ए स्मॉल बी, चौथं बनेल स्मॉल ए स्मॉल बी. मग सर नवीन तर काहीच नाही. तुमच्या आईकडून कोण आलं होतं तुम्हाला? मला माझ्या आईकडून कोण आलं होतं? सर कॅपिटल ए कॅपिटल बी. पहा बरं, माझ्याही गमीटमध्ये कोण आहे? कॅपिटल ए कॅपिटल बी. काही नवीन आहे का? नाही. मला माझ्या वडिलांकडून कोण सोबत आलं होतं? तो सर स्मॉल ए स्मॉल बी. पहा बरं, माझ्याही गमीटमध्ये काय आहे? स्मॉल ए स्मॉल बी, स्मॉल ए स्मॉल बी. सर आपने 4 बार क्यों लिखा? अरे बाबा, मी आत्ताच सांगितलं की नाही,
की ॲनाफेज 1मध्ये होमोलॉगस क्रोमोझोमचं होईल सेपरेशन, म्हणजे हा एकीकडे तो एकीकडे जाईल. आणि सेकंड ॲनाफेजमध्ये हे स्प्लिट होत असतात की नाही. मग हा एक गमिट कॅपिटल ए कॅपिटल बी, हा एक गमिट कॅपिटल ए कॅपिटल बी, हा स्मॉल ए स्मॉल बी, हा स्मॉल ए स्मॉल बी. पहा बरं, या दोघांची जोडी फुटली का. कोणाची कोणाशी जोडी आहे, कॅपिटल ए विथ कॅपिटल बी. आणि तिकडे कोणाची है, स्मॉल ए विथ स्मॉल बी. मग सर ऐसे नहीं, आप उसको अलग करो. ठीक है, मुझे जो मेरी माता से 9वां क्रोमोसोम आया था उस पे गोरा रंग, कर्ली हेयर, गोरा रंग ए न दाखवला आपण आणि कुरळे केस बी न दाखवलं. तर पहा कोणती जोडी आईकडून मला आली, गोरा रंग कुरळे केस. आणि आजही माझ्यात गोरा रंग कुरळे केस, गोरा रंग कुरळे केस. काही नवीन बनलं नाही, पॅरेंटलच आहे. आणि माझे वडील सावळा रंग सरळ केस, सावला रंग सीधे बाल. तो ये मेरे पिता का मुझ में 9वां क्रोमोसोम आया था और मैंने जब गमेट फॉर्मेशन किया तो वैसे ही जा रहा है. देखो, नवीन झालेलं नाही. तो पहा, याला म्हणतात कंप्लीट लिंकेज. डिफाइन कंप्लीट लिंकेज. व्हेन जीन्स प्रेझेंट ऑन वन क्रोमोसोम आर व्हेरी क्लोजली प्लेस्ड so that they cannot be separated during crossing over and they inherit together. जब किसी क्रोमोसोम पे जीन्स एकदम करीब रहते, एक दूसरे से वो अलग नहीं होते और प्रोजेनी में भी वो जैसे के वैसे ही जाते. म्हणजे सर या केसमध्ये नवीन कॉम्बिनेशन बनत नसतात का. नाही, ओरिजिनल कॉम्बिनेशनच फक्त राहतात. मेंडेलियन रिकॉम्बिनेशन्स वेअर ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. पण इथं झालंच नाही ना क्रॉसिंग ओव्हर. का नाही झालं, अरे जागा नाही आहे ना. द जीन्स आर व्हेरी क्लोजली प्लेस्ड. तो याला काय म्हणतात, कंप्लीट लिंकेज. आता इन कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, व्हेन the gene are widely placed, दूर दूर आहेत, and easily can be separated during crossing over. जब क्रोमोसोम पे जीन दूर दूर रहते, दूर है देखो, when the genes present on chromosome are widely spaced and they can be separated by the process of crossing over. मग त्यांना आपल्याला एक दुसऱ्यापासून अलग करता येतं का. हो, कारण जागा आहे क्रॉसिंग ओव्हरला. तो असे जे जीन्स आहे जे सेपरेट होतात तर ते दाखवतात इनकम्प्लीट लिंकेज, म्हणजे त्यांची जोडी फुटते. इथं गोरा रंग कुरळे केसाची जोडी फुटली का, नाही. पहा ना, गोरा रंग तर कुरळे केस तर गोरा रंग. इथं जोडी फुटली का, नाही सर. सावळा रंग सरळ केस सावळा रंग. पण आता पहा इनकम्प्लीट लिंकेज. सपोज दिस इज अ 7th chromosome that I got from my mother. And again this is a 7th chromosome that I got from my father. म्हणजे माझ्या सेलमध्ये आईकडनं आलेला 7वा आणि बाबाकडनं आलेला 7वा, झाली 7व्याची जोडी, म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम. आता पहा, हा कॅपिटल ए गोरा रंग, हा कॅपिटल डी म्हणजे समजा फ्री इयरलोब. ठीक आहे, म्हणजे कोणाची जोडी आहे सर, गोरा रंग
तर फ्री इयरलोब, बरोबर. आणि माझे बाबाकडून जो 7वा क्रोमोझोम आला तर त्यांचा रंग कोणता आहे? सावळा रंग. आणि इयरलोब कशी आहे? अटॅच. इयरलोब कशी आहे? अटॅच. तो हे 2 7वें क्रोमोझोम माझ्यात आहे. जब मैंने किया मियोसिस फॉर गमीट फॉर्मेशन, तो सर आता मला समजलं तुम्ही काय सांगणार. आपने कहा कि आपकी माता से 7वां और पिता से 7वां म्हणजे होमोलॉगस क्रोमोजोम किसके साथ जोड़ी है? तो सर आपकी माता से जो क्रोमोजोम आया उसमें गोरे रंग के साथ फ्री ईयरलोब है और पिता से जो 7वां आया उसमें सावले रंग के साथ अटैच ईयरलोब है. और अब आप कहते कि अगर मेरी सेल में हुआ मियोसिस तो पहा झायगोटिनीमध्ये काय होते? सर सिनॅप्सिस म्हणजे पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, बायव्हॅलंट फॉर्मेशन. आणि पॅकेटिनीमध्ये काय होते? सर क्रॉसिंग ओव्हर. मग पहा हा जो 7वां क्रोमोझोम है उसी को मैंने यहां निकाला है. पण सर तुम्ही तर इथं वेगळा काढला आणि इथं वेगळा काढला. अरे बाबा, यस फेज ऑफ इंटरफेज मध्ये काय होते? तो डीएनए डबल होतो. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा डबल झाला. म्हणजे हा कोण आहे? कॅपिटल ए. तर इथंही कॅपिटल एच, ह्या सिस्टर आहे, झेरॉक्स आहेत. हा कॅपिटल डी, तर इथं सुद्धा कॅपिटल डी. ठीक आहे. तो कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल डी कॅपिटल डी. आणि हा वडिलांचा 7वा स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल डी स्मॉल डी. ठीक आहे. आता क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये होत असते? तो सर नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. मग एंडोन्यूक्लिएज नावाचा एन्झाईम यांना कट करेल. कोणता? एंडोन्यूक्लिएज. आता हा पोर्शन झाला कट, हा पोर्शन झाला कट. ठीक आहे. मग हा कोणता जीन आहे? सर कॅपिटल डी. हा कोणता जीन आहे? स्मॉल डी. तर पहा स्मॉल डी इकडे आला, कॅपिटल डी इकडे गेला. झाला एक्सचेंज. कॅपिटल डी तिकडे गेला, स्मॉल डी इकडे आला. याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. आता पहा बरं, ही जोडी फुटली का? हो सर, जोडी फुटली. इकडे पहा बरं, स्मॉल ए स्मॉल बी, आय एम सॉरी, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल ए स्मॉल बी. फुटली का इकडे? नहीं. हा कंप्लीट लिंकेज होता. तो यहां पे कैपिटल ए कैपिटल डी म्हणजे हा क्रोमॅटिड, कैपिटल ए कैपिटल डी. आणि हा दुसरा काय आहे? सर हा दुसरं गमीट आहे कैपिटल ए स्मॉल डी. कैपिटल ए पण स्मॉल डी, जोडी फुटली. हा तिसरा सर स्मॉल ए कैपिटल डी. आणि हा चौथा स्मॉल ए स्मॉल डी. पहा जोडी कोणाची कोणाशी होती? गोरा रंग कुरळे केस. पहा ना, गोरा रंग कुरळे केस तर गोरा रंग. फुटलं नाही. पण इकडे पहा आता, जोडी कोणाची होती? गोरा रंग आणि फ्री इयरलोब. पहा, गोरा रंग फ्री इयरलोब, गोरा रंग अटॅच इयरलोब, सावला रंग फ्री इयरलोब, सावला रंग
अटॅच इयरलोब. तर हे झाले नवीन कॉम्बिनेशन. ओरिजिनल कॉम्बिनेशन काय? एडी. ओरिजिनल कॉम्बिनेशन काय आहे? स्मॉल एडी. नवीन कॉम्बिनेशन काय आहे? तो सर कैपिटल ए स्मॉल डी आणि स्मॉल ए कैपिटल डी. हे नवीन कॉम्बिनेशन आहे. नए कॉम्बिनेशन कब बनेंगे? जब जोड़ी फूटेगी. और जोड़ी कौन फोड़ता है? क्रॉसिंग ओव्हर. अँड दिस इज कॉल्ड इनकम्प्लीट लिंकेज. आता काय समजलं? सर मान के चलो कि किसी क्रोमोसोम पे 3 जीन है, ए बी सी. तो ए और बी एक दूसरे के बहुत करीब है, तो दे आर कंप्लीटली लिंक्ड जीन्स. दे कैनॉट बी सेपरेटेड ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. बट ए एंड सी कैसे है? दूर है, तो इनकी जोड़ी क्रॉसिंग ओव्हर फोड सकता. तुम्ही समजून घ्या बरं, मी सोपं करून सांगतोय. तुम्ही डोकं टाका, लक्ष द्या की अरे बाबा क्रोमोझोमवर जीन जवळ असतील तर ते तसेच्या तसेच जातील. लिंक्ड जीन्स जाएंगे तो साथ में, कंप्लीट लिंकेज. आणि दूर असतील तर मग पहा बरं, या कॅपिटल डीने जागा सोडली की नाही, तो तिकडे चालला गेला. स्मॉल डी इकडे आला की नाही, म्हणजे लिंकेज तुटला, बंधन तुट गया. तो याला म्हणतात इनकम्प्लीट लिंकेज. मग आता कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेजमध्ये काय फरक आहे? तो सर कंप्लीटली लिंक्ड जीन्स आर व्हेरी क्लोज. इनकम्प्लीटली लिंक्ड जीन्स आर वाइडली सेपरेटेड. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ लिंकेज इज इनवर्सली proportional to the distance. Strength of linkage is inversely proportional to the distance. Less be the distance, more be the strength. जोडी फुटत नाही. More be the distance, less be the strength. आता जर कंप्लीट लिंकेज असेल तर रिकॉम्बिनेशन्स भेटतात का? नाही, ओरिजिनलच भेटतात. आणि जर इनकम्प्लीट लिंकेज असेल तर नवीन कॉम्बिनेशन भेटतात का? हो. आता हे जे नवीन कॉम्बिनेशन्स भेटले याचा अर्थ इनकम्प्लीट लिंकेज आहे. तो लिंकेज म्हणजे काय? The gene located on one chromosome which have a tendency to pass together is called linkage, and the genes are called linked gene. The gene which are very close show complete linkage. The gene which are widely separated show incomplete linkage. या क्रोमोझोम वर पहा, A gene, B gene, they are very close, so they will show complete linkage. म्हणजे हे सोबतच दिसतील तुम्हाला. A सोबत B, B सोबत A, जोडी फुटत नाही. अब A और C या B और C यांच्यातलं डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे मतलब जरूरी नहीं कि आपको ए और सी साथ में दिखेंगे. मग सर सोबत नाही राहणार म्हणजे काय होईल? समजा याचा होमोलॉगस क्रोमोझोम हा असेल, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. तो जोडी कोणाची आहे? सर कॅपिटल ए आणि कॅपिटल सी ची आहे. स्मॉल ए आणि स्मॉल सी ची आहे. पण यांच्यात होऊ शकते
क्रॉसिंग ओव्हर. आणि म्हणून कॅपिटल ए कॅपिटल सी, कॅपिटल ए स्मॉल सी, स्मॉल ए स्मॉल सी, स्मॉल ए कॅपिटल सी. तो इनकम्प्लीट लिंकेज हा वाईडली सेपरेटेड जीन्समध्ये असतो, ज्यांच्यात अंतर जास्त आहे. जितकं जास्त अंतर तितकी जास्त नवीन कॉम्बिनेशन. आणि स्ट्रेंथ ऑफ लिंकेज कशी असते? कमी असते. सर, लिंकेज का व्यवहारिक जीवन में उदाहरण दो. मैंने मेंडलिज्म में भी दिया था कि समटाइम लिंकेज इज अ बून अँड समटाइम इट इज अ कर्स. म्हणजे दोन जीन लिंक्ड असणं हे कधी कधी काय आहे? वरदान. आणि कधी कधी हे लिंक्ड असणं काय आहे? शाप. कसं काय? पहा. तो शब्दावर नका जाऊ. डोंट टेक अ लिटरल मीनिंग अँड डोंट डिराईव्ह युअर ओन कन्क्लुजन. डोंट मिसइंटरप्रिट. दिस इज अ सेक ऑफ एग्जाम्पल फॉर अंडरस्टँडिंग. देखो, गोरा रंग, सुंदर नाक. म्हणजे गोरा रंग, सुंदर नाक हे जीन जर असतील लिंक्ड तर मग तर सर ज्याचा ज्याचा रंग गोरा त्याचं त्याचं नाक सुंदर, किंवा ज्याचं नाक सुंदर त्याचा रंग गोरा. लिंकेज. आणि कधी कधी हा श्राप कसा असेल बघा. लेस सीड्स पर पॉड आणि स्मॉल साईज. म्हणजे एक जीन कशाचा आहे? लेस सीड्स पर पॉडचा. म्हणजे शेंगीमध्ये दाणे कमी. आणि त्याच्याशी जो जुळला तो काय आहे? स्मॉल साईजचा आहे. बघा बरं आता, तो ही एखादी मुंगाची शेंग, मूंग की फल्ली. आता दोन जीन अगदी जवळजवळ आहेत. कोणता? कमी दाणे एका शेंगीत, समजा 3 दाणे. आणि दाण्याची साईजही कशी आहे? लहान आहे. मग आता शेतकऱ्यासाठी हा वरदान आहे का? नाही सर. शेतकरी दादाची काय इच्छा आहे? त्याची इच्छा आहे की दाणे पाहिजे होते जास्त, मोर नंबर ऑफ सीड्स पर पॉड आणि बोल्ड सीड्स. पण प्रॉब्लेम आहे. कसा? दाणेही कमी आणि आकारही छोटा. दाणे कमी, आकार छोटा. म्हणजे दाणे कमी तर आकार छोटा, आकार छोटा तर दाणे कमी, असं असतं. तो कंप्लीट लिंकेजमध्ये जीन्स जवळजवळ असतात, इनकम्प्लीटमध्ये दूर असतात. इथं फक्त ओरिजिनल कॉम्बिनेशन्स येतात. कॅपिटल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी. इथे नवीन कॉम्बिनेशन येतात. म्हणजे कॅपिटल ए स्मॉल बी आणि स्मॉल ए कॅपिटल बी. तो हे झाले 2 प्रकारचे लिंकेज. तो और एक बार लिंकेज के टाइप्स देखने हैं. तो सर अभी अभी तो हमने देखा कि इफ द जीन्स आर वेरी क्लोज इट इज अ कंप्लीट लिंकेज. They will inherit together only, no new combination. And if they are widely placed, then during the process of crossing over, new combinations are formed. It is an incomplete linkage. पण तुम्ही म्हणता अजून लिंकेजचे टाईप आहे. हो, आप देखो, ऑटोझोमल लिंकेज एंड सेक्स लिंकेज. ठीक है. फर्ज करो
ये एक क्रोमोजोम है और इस पे अल्फा, बीटा, गॅमा आणि एक्स, अल्फा, बीटा, गॅमा, एक्स हे 4 जीन्स है. द जीन विच आर प्रेजेंट ऑन वन क्रोमोझोम हैव अ टेंडन्सी टू पास टुगेदर इज कॉल्ड लिंकेज. बरोबर. आता पहा, हा कोणता क्रोमोझोम आहे? पहिला, दुसरा, 7वा, 9वा, 22वा, कुछ भी हो. म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे हा एक तर पहिला आहे किंवा दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, सो ऑन, 21वां आहे, 22वां आहे. मतलब ये कौन है? तो सर ऑटोझोम है. द जीन विच आर प्रेजेंट ऑन ऑटोझोम and have a tendency we will inherit together is called autosomal linkage. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की जे जीन आपल्यात येतात ऑटोझोमवर बसून ते कोणाशी अटॅच आहेत? ऑटोझोमशी. तो दॅट इज कॉल्ड ऑटोझोमल लिंकेज. पण अभी अभी हमने देखा कि कुछ जीन्स हमें जो माता पिता से आते हैं वो तो सेक्स क्रोमोसोम पे बैठ के आते हैं. कलर ब्लाइंडनेस, हीमोफिलिया, मायोपिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी, नाइट ब्लाइंडनेस, हेयरी पिन्ना. तो जे जीन ऑटोझोमवर बसून येतात म्हणजे ते कोणावर चिपकले? ऑटोझोमवर. दॅट इज कॉल्ड ऑटोझोमल लिंकेज. आणि जे जीन सेक्स क्रोमोझोमवर बसून येतात सो इट रिप्रेझेंट सेक्स लिंकेज. सो व्हॉट इज सेक्स लिंकेज? इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर असोसिएटेड विथ सेक्स लिंक्ड जीन. म्हणजे जे जीन सेक्स क्रोमोझोमशी लिंक्ड आहे. कलर ब्लाइंडनेसचा जीन कोण्या क्रोमोझोमवर आहे? सर एक्सवर आहे. मग तो कोणता लिंकेज आहे? सेक्स लिंकेज. तो बघा, मग आपण काय म्हटलं? स्ट्रेंथ के आधार पे कंप्लीट या इनकम्प्लीट. और अब कौन से 2 प्रकार है कि वो जीन एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी में तो आते पर ऑटोझोम से चिपक के आते, माने ऑटोझोम पे बैठ के आते, तो ऑटोझोमल लिंकेज. सिकल सेल एनीमिया काय आहे? सर ऑटोझोमल लिंकेज आहे. का? कारण सर सिकल सेल ॲनिमियाचा जीन कोणता आहे? HBS. तो ते 11th नंबरवर आहे आणि 11th नंबरचा क्रोमोझोम कोण असतो? ऑटोझोम. तो दॅट इज कॉल्ड ऑटोझोमल लिंकेज. कलर ब्लाइंडनेसचा जीन कुठं आहे? एक्स क्रोमोझोमवर. म्हणजे तो एक्सवर बसून येतो. किसके साथ चिपका है वो जीन? एक्स के साथ. दैट इज कॉल्ड सेक्स लिंकेज और सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. म्हणजे पुन्हा एकदा सोपं करतो. कॅरेक्टर्स म्हणजे ट्रेट. ठीक आहे. कॅरेक्टर किंवा ट्रेट हे आई आणि वडील, सो पिता माता, आणि हे तुम्ही किंवा मी, तो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड इनहेरिटन्स. अरे कॅरेक्टर आईवडिलांकडून मुलाला येणं म्हणजे काय? इनहेरिटन्स आहे. कॅरेक्टर कोण आणते? सर जीन्स.
अरे आई वडिलांचे कॅरेक्टर मुलांमध्ये बाबा कोण आणते रे? जीन्स आणतात. अरे जीन कशावर बसलेले असतात? क्रोमोझोमवर. जर ते ऑटोझोमवर बसून येत असतील तर ऑटोझोमल इनहेरिटन्स, आणि एक्स किंवा वायवर बसून येत असतील तर मग एक्स लिंक्ड इनहेरिटन्स, वाय लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स किंवा वायवर बसून येत असतील तर एक्स लिंक्ड किंवा वाय लिंक्ड इनहेरिटन्स. त्याला सेक्स लिंकेज म्हणतात किंवा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणतात. मग सर तुम्ही तर या सेक्स लिंकेजचे 3 प्रकार केले. हो. इफ द जीन्स आर प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स, यांना तुम्ही काय म्हणता? एक्स लिंक्ड जीन. अँड इनहेरिटन्स ऑफ द बॉडी कॅरेक्टर ड्यू टू एक्स लिंक्ड जीन इज कॉल्ड एक्स लिंकेज. Inheritance of the body character associated with Y chromosome is called Y linkage. And inheritance of the character associated with the gene present on lower part of X and Y chromosome is called XY linkage. म्हणजे सेक्स लिंकेजचे किती प्रकार आहे? एक्स लिंकेज, वाय लिंकेज किंवा XY लिंकेज. अप्पर पार्ट ऑफ एक्स वर असतील ते जीन तर एक्स लिंकेज किंवा एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. अप्पर पार्ट ऑफ वायवर असतील तर वाय लिंकेज किंवा वाय लिंक्ड इनहेरिटन्स. लोअर पार्ट ऑफ एक्स वाय असतील तर एक्स वाय लिंक्ड इनहेरिटन्स. म्हणजे सेक्स लिंकेज किंवा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सचे किती प्रकार झाले? 3 प्रकार झाले. बरोबर. आता पहा, समजा तुम्हाला विचारलं की एक्स लिंक्ड इनहेरिटन्स कंप्लीट आहे की इनकम्प्लीट? वाय लिंक्ड इनहेरिटन्स कंप्लीट आहे की इनकम्प्लीट? एक्स वाय लिंक्ड इनहेरिटन्स कंप्लीट आहे की इनकम्प्लीट? सांगा बरं आता. तो सर एक्स लिंकेज और एक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टर असोसिएटेड विथ द जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. सांगा, हे जे जीन्स आहे हे कधी वाय सोबत क्रॉस करतील का? नहीं. सदियों से सदियों तक वो कहां पड़े हैं? एक्स पे ही पड़े हैं. म्हणजे हा लिंकेज कसा आहे? कंप्लीट. सेम वाय लिंक्ड जे कॅरेक्टर्स असतील त्याचे जीन कुठे आहे? अप्पर पार्ट ऑफ वायवर. तो इकडे क्रॉस होईल का कधी? नाही. म्हणजे हाही कसा आहे? कंप्लीट. पण एक्स वाय कसा आहे? इनकम्प्लीट. का? कारण यांच्यात होऊ शकते क्रॉसिंग ओव्हर. तो बघा, लिंकेज, कंप्लीट, इनकम्प्लीट आणि लिंकेज ऑटोझोमल किंवा सेक्स लिंकेज. आणि सेक्स लिंकेजचेही 3 प्रकार असतात. आता अब अगले वीडियो में हम डिस्कवरी ऑफ सेक्स लिंकेज बाय थॉमस हंट मॉर्गन देखेंगे. सर समजलं नाही. मी म्हटलं की पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की काही कॅरेक्टर हे पेरेंट्सकडून ऑफस्प्रिंग्समध्ये जे येतात ते कॅरेक्टरचे जीन सेक्स क्रोमोझोमवरही असू शकतात. पहले ये मालूम नहीं था, पर टी.एच. मॉर्गन ने पहली बार कहा कि इनहेरिटेंस ऑफ सर्टन कैरेक्टर एसोसिएटेड विद द सेक्स क्रोमोसोम इज कॉल्ड सेक्स लिंकेज और सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस. इट वॉज डिस्कवर्ड बाय टी.एच. मॉर्गन इन ड्रोसोफिला. हाँ नीट क्वेश्चन है. तो अगला मेरा जो लेक्चर होगा वो टी.एच. मॉर्गन के एक्सपेरिमेंट ऑन ड्रोसोफिला पे होगा. थैंक यू.